हॅलो फ्रेंड्स, आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। तर आज बनवते आपण सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा। तर ही 1.25 किलोची मला एक ऑर्डर आलेली आहे एका कंपनीची। ते लोकांनी साहित्य फक्त मला आणून दिलेले आहे आणि मी त्यांना आता हे प्रसाद 1.25 किलोचा करून देणार आहे। तर त्यासाठी साहित्य त्यांनी 1 किलो तूप दिले मला। हे कुठल्या कंपनीचे काय सारथी कंपनीचं तूप दिले आणून। तुम्ही माणसाला जाहिरात करते काय, पण त्या लोकांनी आणून दिले म्हणून मी दाखवते। आणि हे 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम मनुके आणि साखर आणि हे 1.25 किलो रवा आणि साखर दिलेली आहे। तर हे आता आपण याची तयारी करून देऊ। त्याच्यासाठी ही विलायची वाटून ठेवलेली मी। सर्व साहित्य त्यांनीच दिलेले, फक्त मी बनवून देणार आहे। तर आता आपण सुरुवात करू। तर आता सुरुवातीला तूप टाकून घेऊ आपण। हे आता काजू बदाम, हे पहा आता आपलं बदाम होत आले। आता हे आपण काढून घेऊया। तर हे आता आपण चांगलं ते तुपावर हे पहिले काजू पण मी भाजून घेतलेले आणि हे आता आपण चांगलं भाजून झालेले आहे। तर आपण सगळं याच्यामध्ये एका ताटामध्ये काढून घेऊया। थोडंसं गॅस पण गेला याच्यामध्ये जरा। हे पहा आता आपलं हे थोडंसं भाजून घेऊया। हे आता मी कढईतलं काढून घेते आणि आता आपल्याला नंतर थोडेसे मनुके पण याच्यात, गॅस बंद करते 1 मिनिट, काढून घेते मी एका ताटामध्ये। प्रसादात आपण एवढी 3 केळी टाकणार आहे। आता मनुके टाकून घेऊ आपण आणि हे चांगले असे थोडे फुलेपर्यंतच ठेवायचे आपल्याला। फुलले का लगेच मनुके काढून घ्यायच्यात। हे पहा, तर कोणाची पद्धत कशी आहे ते काय, माझी पद्धत मी आहे अशी मी दाखवते। कमेंटमध्ये सांगा कोणाची कसली पद्धत येते। आता याच्यामध्ये मी काढून घेतले, त्याच्यानंतर पूर्ण केळी आहे ना आता तुपात परत घालून घेणार आहे आणि नंतर मग मी शिरा टाकणार आहे। तर हे आता मी मनुके पण आपले काढून घेते भाजलेत, चांगले तळले गेल्यात बघा। आता मी गॅस पुन्हा पेटवते, कारण मनुकेचा कलर नको बदलायला, म्हणून मी गॅस बंद केला होता गरम तूप झाल्यावर। आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं तूप टाकते आणि याच्यामध्ये मी आता केळी चांगली, ही 3 केळी मी टाकून घेतल्यात कापून। तर ही आता चांगली परतून घ्यायची आपल्याला तुपामध्ये। हे पाहत आपण केळी ही अशी चांगली याच्यामध्ये पूर्ण चांगली परतू घ्यायची आणि नंतर आपल्याला रवा टाकायचा भाजायला। आता हे चांगलं आपण परतून घेऊया याच्यामध्ये। हे पहा, अशी केळं तुपात पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची। नाही जमलं आपल्याला शिऱ्यामध्ये, तुम्हाला कोणाला वाटत असेल कसं काय तर ते शिऱ्यामध्ये पुन्हा परतायचं केळी, तर मग वाटलं तर काढून तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता थोडंसं। पण हे बघा, याच्यात केळी हा प्रकार आहे ना जागजागी नाही, पूर्ण प्रसादात तो केळी जाणार, कारण याच्यामध्ये हे आपण केळीचे तुकडे राहणार नाही, अशा प्रमाणात आपण हे करून घेणार आहे। तर सगळ्या पूर्ण कण सगळ्या प्रसादामध्ये याचा मिक्स होणार आहे। तर त्याप्रमाणे कोण करतं प्रसाद केळी परततात ते पण मला सांगा। आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं अजून तूप घालून घेऊया। तूप चांगलं परतलं का मग आपण याच्यात आता शिरा पण ते शिऱ्याचा प्रसाद करतो ना, तो रवा आपण याच्यामध्ये चांगला ते आता हे तूप चांगलं गरम होईपर्यंत याच्यातच ठेवायचं आणि नंतर आता याच्यात वरून आपल्याला रवा घालून घ्यायचा। तर हे तूप आता जरा गरम व्हायला वेळ लागेल। आता हे पहा आपलं
हे पहा आता आपलं हे रवा मी आता याच्यात टाकून घेते निम्मा, आणि निम्मा नंतर टाकते. आता हे चांगलं केळामध्ये एवढा रवा आपण चांगला भाजून घेऊ. गॅस मंद ठेवला आहे आणि आता हे चांगला एवढा भाजून घ्यायचा. तर बघा याच्यामध्ये आता केळामुळं ह्या सगळ्या रव्याला पूर्ण केळं लागणार आहे आणि त्याचा केळं म्हणजे असं पूर्ण रव्यासारखं बारीक होणार, बरोबर. तर अशी माझी पद्धत आहे बघा. कोणाची कशी आहे ते पहा. आता मी अशी याच्यामध्ये चांगला हे शिरा रवा आता चांगला भाजून घेणार. मी तूप लागलं तर अजून टाकायचं. अजून निम्मा रवा ठेवलेला आहे, निम्मा मी भाजायला घेतलेला आहे. चला आता आपण हे असा पूर्ण शिरा चांगला भाजून घेऊया. हे पहा आता आपला रवा चांगला भाजत आलेला आहे. आपल्याला पुन्हा आता ही रवा बाजूला काढून ठेवायला लागणार आहे, कारण मला मोठं पातेलं लागणार आहे. कढईत का आपला रवा बसणार नाही आहे. आता ही काढून घेते मी आणि आपला राहिलेला रवा ह्यो एवढा राहिलेला आपण भाजून घेऊ. ते तोपर्यंत मी बाजूला काढून ठेवते. नंतर पुन्हा गरम एकत्र करणार आपण. हे पाहत आपण काढून एका ताटात ठेवूया. कढईत ते तूप घालून घेऊ. आता हे चांगलं आपण हे पहा. आता आपण हे रवा घालून घेतला. आता हे असं मंद गॅसवरती आपण भाजून घेऊ. बघा आता हे पाऊण किलो आहे, पहिला असेल ते अर्धा किलो आपण भाजून घेतलेला. 2 टप्प्यामध्ये मी हे भाजून घेते. हे पहा मी अजून थोडंसं तूप घालून घेते. थोडं थोडं करून आपल्याला हे एवढं तूप संपवायचे. हे थोडं थोडं करून बघा मी पुन्हा एक वाटी तूप 2 वेळा परत घालून घेतलं. जसं जसं तूप लागेल तसं तसं मी टाकत गेले. हे आता आपला प्रसाद ह्या कढईत होणार नाही, त्यामुळं आता मी सगळा भाजलेला शिरा ह्या पातेल्यात घालून घेते. रवा, सॉरी मी शिराच बोलले, रवा मोठ्या पातेल्यात एवढा रवा मी घालून घेतला. कारण हे एवढा ह्या पातेल्यात एवढ्या रव्याचा शिरा काय कढईत झाला नसता आपला, त्यामुळं मी त्याच्यामध्ये घालून घेतला. आणि हे पहिला पण आपण भाजलेला तो पण त्याच्यामध्ये घालून घेतला. तर हे सगळं आता आपण एकत्र ठेवू, म्हणजे गरम पण पुन्हा राहील. सगळा गॅस चालू आहे, मंद गॅसवरती ठेवलेलं आहे मी. आता आपला रवा भाजून झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यात दूध घालून घेणार आहे आपण. हे पहा हे असं दूध घालून घेणार. आता हे सगळं दोन्ही गरम राहणार आणि वरतून म्हणजे आपल्याला दूध जर गरम ओतलं तर चांगलं तर रवा फुलून येईल. त्यामुळं गरम रव्यात गरमच दूध टाकायचं आपण. हे पहा आता हे छानपैकी आपलं परतून झालेलं आहे यात रवा. हे पहा आता आपलं पातेल्यात आपण सगळं मिक्स करून मी परत थोडंसं अजून तूप टाकून घेतलं. ते पाहता आता हे चांगलं गरम झालं आणि याच्यावर फक्त वाटताने व्यवस्थित वाटायचं. गरम याच्यात दूध गरम वाटताने हातावर गरम वाफ येऊ शकते, त्यामुळं जपून वापरायचं. हे पाहता आता आपण हे सगळं तूप याच्यात टाकून घेतलं. थोडं थोडं करून आपण अजून याच्यामध्ये थोडंसं अजून तूप निघणार आहे.
हे पहा आता मी याच्यात पातेल्यात झालेला आहे आपला रवा भाजून आणि आता मी हे दूध गरम त्याच्यामध्ये टाकून घेते. टाकताना जरा दूध थोडं थोडं टाका म्हणजे हात कोणाचा भाजणार नाही किंवा वाफ येणार नाही. गॅस पूर्ण मंद करायचा. हे पहा कशी उकळी येते, त्यामुळं व्यवस्थित जपून दूध ओतायचं. हे पहा आता मी सगळं दूध ओतून घेतले. त्याच्यात माझं निम्मं पाणी आणि निम्मं दूध, 1.5 लिटर दूध आणि 1.5 लिटर पाणी टाकले मी. हे पहा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर अशा. हे पहा आता असं चांगलं हलवून घ्यायचं. हातावर उडन त्याचं लक्षात ठेवा. हे पहा आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. हे पहा जरा थोडं ओलसर आहे तेच साखर टाकून घ्यायची म्हणजे चांगलं मिक्स होतं. गॅस थोडा बारीक ठेवायचा साखर विरघळेपर्यंत. आणि याच्यामध्ये ही पहा आता ही विलायची टाकून घेतली मी. आता हे चांगलं मिक्स करायचं. हे पहा आता आपले एवढे हे सगळे ड्रायफ्रूट आपण याच्यात टाकून घेतलं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे पहा आता चांगलं मिक्स केलं. आपण याच्यात वरून केशरचं दूध टाकून घेतलं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे पहा आता हे चांगलं मी मिक्स करते. हे बघा असं तूप पण मी राहिलेलं याच्यात टाकून वरतून घेते. हे आता परत याच्यात चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे पहा आता आपण याच्यावरचं झाकण ठेवलं मी. 1 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि याच्यावरती आता आपल्याला हे पहा आपलं तयार आहे प्रसाद ऑर्डरचा. आणि हे असं मी थोडंसं वरून डेकोरेशन केलं. आणि हे सत्यनारायणची पूजा गणपतीमुळं त्यासाठी तुळशीचं पान. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लिंक पाठवा. आणि माझी टिप म्हणजे एक सांगायची राहिली का तुम्हाला मी
केळी परतलेली कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. तुम्ही परत म्हणू नका का लगेच कसं काय व्हिडिओ टाकला, काल टाकला, आज पुन्हा टाकला. कारण ही मला रात्री पार उशिरा ऑर्डर आली, त्यामुळं नाहीतर मग काल मी शिऱ्याचाच ह्या प्रसादाचाच व्हिडिओ टाकला असता. पण त्यामुळं मी रात्री आल्यामुळं आज उद्या आज पूजा असल्यामुळं कंपनीची ती ऑर्डर मिळाल्यामुळं मी हे काय करते का आज लगेच ह्याचा व्हिडिओ मी टाकून देणार आहे. तर त्यामुळं तुम्ही म्हणू नका का 7 दिवसांनी व्हिडिओ टाकतात आणि मग आता कसं काय लगेच 2-3 व्हिडिओ लगेच एका मागे एक आले, असं काय गैरसमज करून घेऊ नका.